See the next point, that is determination of calorific value of solid or non-volatile liquid by बॉम्ब कॅलरीमीटर. ठीक आहे. आता कॅलोरिफिक व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी किंवा फाइंड आउट कसं करायचं ह्याच्यासाठी आपल्याकडे दोन मेथड्स आहेत. एक म्हणजे बॉयज कॅलरीमीटर आणि सेकंड आहे बॉम्ब कॅलरीमीटर. ठीक आहे. आता बॉम्ब कॅलरीमीटर आणि बॉयज कॅलरीमीटर हे जे दोन कॅलरीमीटर आहेत, तर ते कॅलरीमीटरचा यूज करून आपण कॅलोरिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. ठीक आहे. आता बॉम्ब कॅलरीमीटर जो असतो तो आपण फक्त सॉलिड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड साठी यूज करतो. बॉम्ब कॅलरीमीटर सॉलिड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड साठी यूज करतो. व्होलाटाईल लिक्विड आणि गॅस यांच्यासाठी बॉयज कॅलरीमीटर यूज केला जातो. ठीक आहे. एमसीक्यू मध्ये क्वेश्चन असतो हा की फॉर द डिटर्मिनेशन ऑफ कॅलोरिफिक व्हॅल्यू ऑफ सॉलिड ऑर नॉन व्होलाटाईल लिक्विड डॅश डॅश कॅलरीमीटर कॅन बी युज्ड. ठीक आहे. मग बॉयज कॅलरीमीटर बॉम्ब कॅलरीमीटर हे दोन ऑप्शन मध्ये असणार आहे, त्यातलंच एक आन्सर असणार आहे. जर सॉलिड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड साठी तुम्ही काय यूज करू शकता? काय असेल तुमचा आन्सर सॉलिड आणि नॉन व्होलाटाईल साठी? बॉम्ब कॅलरीमीटर. बॉम्ब कॅलरीमीटर. आणि जर व्होलाटाईल लिक्विड आणि गॅसेससाठी असणार आहे बॉयज कॅलरीमीटर. ठीक आहे. ते आपण पुढच्या लेक्चरला पाहणारच आहोत. तर बॉम्ब कॅलरीमीटर कोणासाठी यूज करू शकतो आपण किंवा कोणत्या फ्युएलची कॅलरीफिक व्हॅल्यू डिटरमाइन करण्यासाठी आपण यूज करतो? तर सॉलिड आणि नॉन व्होलाटाईल लिक्विड. नॉन व्होलाटाईल लिक्विड मीन्स व्हॉट? नॉन व्होलाटाईल लिक्विड मीन्स, do you know the non volatile liquid? आवाज क्षितिजा आहे का? क्षितिजा, what is mean by the volatile? आवाज क्षितिजा, आवाज येतोय का? येतोय की? येस मॅम. हा, काल 2-3 वेळा एक्झाम्पल सहित सांगितले व्होलाटाईल लिक्विड कशाला म्हणायचं, सांगू शकताल का? अनुसे संजीवनी D01 volatile liquid means what? Yes, ma'am. Ha, Sanjeevani, what is mean by the volatile? Which evaporates rapidly. Rapidly. Okay. क्षितिजा आहे का? आवड क्षितिजा D02. येस मॅम. हा, समजलं का त्यांनी सांगितलेलं? येस मॅम. हा, सांगा आता काय व्होलाटाईल लिक्विड म्हणजे? इट्स इव्हॅपोरेट्स रॅपिडली. ज्याचं इव्हॅपोरेशन फास्ट होतं ते आपण व्होलाटाईल म्हणतो. ठीक आहे. लिक्विड ज्याचं इव्हॅपोरेशन होणार नाही त्याला म्हणायचं नॉन व्होलाटाईल. उदाहरणार्थ वॉटर आहे, वॉटरचं इव्हॅपोरेशन रॅपिडली होत नाही. किंवा ऑइल आहे, व्हेजिटेबल ऑइल, ॲनिमल ऑइल यांचं सुद्धा इव्हॅपोरेशन रॅपिडली होत नाही. ठीक आहे. असे लिक्विड की ज्यांचं लवकर इव्हॅपोरेशन होत नाही आणि सॉलिड्स जे असतात ते सगळे जेवढे येतील त्यामध्ये फ्युल त्यांची कॅलरीफिक व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण बॉम्ब कॅलरीमीटर यूज करू शकतो. ठीक आहे. आता पहा बॉम्ब कॅलरीमीटर कसा असतो त्याची डायग्राम पाहूया आपण आणि त्याचं एक्सप्लेनेशन. ठीक आहे. सो मी अगोदर तुम्हाला डायग्राम दाखवते. हा असा बॉम्ब कॅलरीमीटर असतो. तर या बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये एक बाहेरून आपण सुरुवात करू कसं बनवले ते. ठीक आहे. आता बाहेरचं जे लेअर आहे आउटसाइड लेअर, तर तो एक कंटेनर आहे. ठीक आहे. तर तो जो कंटेनर आहे त्या कंटेनर वरती इथं एक आपण कव्हरिंग दिलेलं आहे. ठीक आहे. ते जे कव्हरिंग आहे हे, तर त्या कव्हरिंगला आपण हे कशाच आहे तर आता त्यात तुम्हाला असे ड्रॉप्स लाइनिंग दिसतात. लाइनिंग आहेत म्हणजे आपण काय म्हणतो हे वॉटर असतात. तर याला म्हणायचं वॉटर जॅकेट. या वॉटर जॅकेटचे आत इथं स्पेस आहे. सगळ्यांना डायग्राम दिसते ना? Yes, ma'am. हा, आता या वॉटर जॅकेटच्या आतील जो लेअर आहे त्यात अजून एक जॅकेट आहे, त्याला म्हणायचं एअर जॅकेट. आता या एअर जॅकेटच्या वरती इथं 1-2 सपोर्ट दिलेत मी, प्लास्टिक सपोर्ट. तर त्या प्लास्टिक सपोर्ट मध्ये परत आत एक कंटेनर आहे. हा, तर हा कंटेनर कशाचा बनलेला आहे? कॉपर कॅलरीमीटरचा बनलाय. ठीक आहे.
कॉपर कॅलरोमीटर मध्ये परत आत एक सपोर्ट देऊन इथं परत हे वॉटर आहेत, या वॉटरचे वॉटर लिक्विड परत आपण यामध्ये फिल केले आणि त्याच्या आतमध्ये हे आतील जे आहे कंटेनर ते ह्याला अटॅच झालेलं नाही, कुणाला, कॉपर कॅलरोमीटरला. ठीक आहे, अजिबात कुठेही टच झालेलं नाही. इथं आपण परत त्याला सपोर्ट दिलेले. नंतर यामध्ये इथं बेसला परत थोडस आपण काय घेतलेलं आहे, वॉटर आहे आणि इथं एक क्रुसिबल आहे, एक कंटेनर आहे. आता या कंटेनर मध्ये हा आपण फ्युअल सॅम्पल घेतलेला आहे, वेड पॅलेट ऑफ गिवन फ्युअल सॅम्पल. पेलेट का म्हटलं त्याला, पेलेट म्हणजे गोळी, तुकडा छोटासा. तर पेलेट का म्हटलंय, तर आपण काय घेतलेलं आहे, एक तर सॉलिड. आता हा एक बॉक्स सारखं दिसतंय आपल्याला, एक स्क्वेअर शेपचा आहे, म्हणजे हा लिक्विड तर नसणार आहे, हा काय घेतला आपण, सॉलिड असणार. ठीक आहे, आता या क्रुसिबल मध्ये एक आपण आपला फ्युअल घेतला, उदाहरणार्थ सॉलिड घेतलाय, कोक, चारकोल काही असेल, कन्सिडर करा. नंतर इथं तुम्हाला असं वायरिंग दिसते पहा, इथून वायरने हे काय केलंय, असं जॉईन केलेलं आहे. तर हे आपण एक हे आहेत, हे इलेक्ट्रोड्स आहेत, इथं एक आहे प्लस इथं एक, दोन इलेक्ट्रोड्सने आपण जॉईन केले ते हे बॅटरीला. हे काय आहे, तर बॅटरी आहे, इथं नाव द्यायचं परत डायग्राम काढताना बॅटरी म्हणून. नंतर हे झालं जॉईनिंगचं. आता त्याच्या बाहेर काय काय पहा, इथं काय दिसतंय, तर हा एक इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे. हे जे वॉटर आहे, आता हा आपण बर्न करणार आहे फ्युअल, आहे की नाही. बर्न केल्यानंतर आपण त्याची कॅलरीफिक व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर बर्न केल्यानंतर हे जे आहे बाहेरचं वॉटर ते काय होणार, हॉट होणार, आहे की नाही. हॉट होत असतं आणि हे जे आपण स्टरर प्रोव्हाइड केलाय त्या स्टररने काय होतं, जे सगळं वॉटर आहे ते थ्रू आउट सगळे होल कंटेनर मध्ये मिक्स होत असतं थोरली. नंतर इथं एक थर्मोमीटर आहे. हा थर्मोमीटर काय करतो, या वॉटरचं टेम्परेचर मेजर करत असतो. त्या थर्मोमीटरचं एक नाव आहे, स्पेशल थर्मोमीटर आहे तो बेकमन्स थर्मोमीटर. ठीक आहे, तर हे असं एक बॉम्ब कॅलरोमीटर असतं. तर डायग्राम शॉर्ट मध्ये एक्सप्लेन केलेली आहे, म्हणजे तुम्हाला आता मी एक्सप्लेन करत असताना तुमच्या डोळ्यासमोर ते तुम्ही इमॅजिन करा. पहा, आता जे बॉम्ब कॅलरोमीटर आहे तो आपण सॉलिड आणि नॉन व्होलॅटाइल लिक्विडला यूज करणार आहे. तर आपण सुरुवातीला काय केलं पहा, त्याचं प्रिन्सिपल काय आहे, तर ए नॉन वेट ऑफ सॉलिड किंवा लिक्विड फ्युअल इज बर्न इन द प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑक्सिजन इन ए क्लोज्ड पॅट. आपण काय केलं, नॉन व्हॉल्यूम असलेला सॉलिड किंवा लिक्विड फ्युअल हा आपण बर्न केला इन एक्सेस प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. आता इथं पहा, ऑक्सिजन तुम्हाला दिसलं नव्हतं, तर इथे एक वॉल्व आहे, O2 वॉल्व लिहिलंय, याला नाव काय दिलेलं आहे मी, O2 वॉल्व. सो हिअर O2 वॉल्व इज प्रेझेंट. So the principle is that in a container or in a crucible, in known weight of fuel sample, it may be solid or liquid, burn in the presence of oxygen, excess oxygen, burn in case of in presence of एक्सेस ऑक्सिजन. ठीक आहे, इथपर्यंत समजलं सगळ्यांना. एका कंटेनर मध्ये आपण काय केलं, आपल्याला जे वेट नोन आहे, ऑलरेडी माहिती आहे, असं सॉलिड लिक्विड फ्युअलचं वेट घेऊन आपण ते बर्न करत आहोत. ठीक आहे, इन प्रेझेन्स ऑफ एक्सेस ऑक्सिजन. ठीक आहे, अँड प्रोडक्ट्स ऑफ ऑक्सिजन on products of combustion are cooled to get HCF of the fuel. नंतर बर्न केल्यानंतर जे कंबशनचे प्रोडक्ट आहेत ते आपण कूल केले. द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन नाउ विल कूल देम अँड वी गेट द HCF ऑफ द फ्युअल. HCF means what? HCF, what is mean by HCF? High calorific value. High calorific value of No, ma'am. No. येते हाय कॅलरिफिक आहे, पण व्हॉट इज एफ? हायड्रोफ्लोरोकार्बन. Fuel आहे का ते? कॅलरिफिक व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट. हायड्रो, Highest common factor. येस, हायेस्ट कॉमन फॅक्टर पण असू शकतो. हायेस्ट कॉमन फॅक्टर म्हणजे जी हायेस्ट व्हॅल्यू आपण फाइंड आउट करणार आहोत कॅलरिफिक मधून. ठीक आहे, ते असू शकते. हायेस्ट कॉमन फॅक्टर पण असू शकते. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे,
कॅलरिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करायची. ठीक आहे. द प्रोडक्ट्स ऑफ कंबशन वॉज कूल्ड and we get the HCF of the fuel. फ्युअलची हाय कॉमन फॅक्टर म्हणूया किंवा HCF किंवा कॅलरिफिक व्हॅल्यू म्हटलं तरी चालेल. टू गेट द कॅलरिफिक व्हॅल्यू कशासाठी आपल्याला पाहिजे तर कॅलरिफिक व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण हे प्रिन्सिपल काय केलं एक्सप्लेन केलं. मी परत एकदा सांगते प्रिन्सिपल काय पहा. बॉम्ब कॅलरीमीटरचं इथं डायग्राम पाहून सांगते. इथं पहा आपण काय केलं. वी आर टेकिंग a known volume of weight of sample, it may be solid or liquid, which is burned in a closed pot. एका क्लोज्ड भांड्यामध्ये पॉट मध्ये ते आपण बर्न केला in excess presence of oxygen. इथं एक्सेस अमाऊंट ऑफ ऑक्सिजन, कारण की ऑक्सिजन जर आपण सप्लाय केलं नाही तर या फ्युअलचं बर्निंग स्टार्ट होईल का. No. म्हणून आपण काय केलंय आपण काय केलं की भरपूर प्रमाणात त्याला ऑक्सिजन प्रोव्हाइड केला. ठीक आहे. इन एक्सेस ऑफ ऑक्सिजन अँड बर्निंग झाल्यानंतर जे प्रोडक्ट्स आहेत ते आपण काय केले कूल केले टू गेट द हायेस्ट कॅलरिफिक व्हॅल्यू म्हणूया आपण. ठीक आहे. हायेस्ट कॅलरिफिक व्हॅल्यू. दिस इज द प्रिन्सिपल ऑफ बॉम्ब कॅलरोमीटर. आर यू गेटिंग द प्रिन्सिपल. Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट सी. नाव कन्स्ट्रक्शन मध्ये हा बोला. ते हिट करतो ना तर वॉटर वेपर आपलं सॉलिड फ्युएल हिट होतं का. डायग्राम एक मिनिट शो करताल का. डायग्राम परत आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. एक एक पार्टचं काय फंक्शन आहे. लगेच त्यात कन्फ्युज होऊ नका. आता इथं आपण तेच पाहणार आहे कन्स्ट्रक्शन मध्ये प्रत्येक जो आहे तो. अजून कोणाला काय यातलं समजलं नाही मला माहिती आहे. फक्त तुम्ही इमेजिन करा ते असं काहीतरी चौकोन आहे त्याच्या आतमध्ये फ्युअल कुठेतरी बर्न केलं आणि त्याचं कॅलरिफिक व्हॅल्यू काढतोय आपण. ठीक आहे. आता प्रत्येक जो पार्ट आहे तो आपण डिटेल मध्ये एक्सप्लेन करणार आहे. कोणाचं काय फंक्शन आहे ते आपण परत डिटेल मध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. आता पहा कन्स्ट्रक्शन बघा. आता कन्स्ट्रक्शन जसं असेल त्यामध्येच आपण त्याचं वर्किंग पाहणार आहोत. कोणाचं काय वर्किंग आहे. तर कन्स्ट्रक्शन मध्ये कोणकोणते कंपोनंट्स येतात त्यामध्ये काय काय केले आपण त्याच्यामध्ये कसं केले ते कन्स्ट्रक्ट एवढं मोठं कंटेनर. तर पहिला असेल त्याच्यामध्ये पार्ट मेन की बॉम्ब. ठीक आहे. नंतर सेकंड आहे कॅलरीमीटर. थर्ड वॉटर अँड एअर जॅकेट्स आणि लास्टला आहे ऍसेसरीज म्हणजे पेलेट्स आहेत प्रेशर ऑक्सिजन सिलेंडर आहे इटसेट्रा. स्मॉल जे थिंग्स असतील त्याला आपण ऍसेसरीज म्हणतो. आता सुरुवातीचा बघूया बॉम्ब पॉट. आता बॉम्ब पॉट मध्ये काय काय येतं पहा. बॉम्ब पॉट हा एक सिलिंड्रिकल ओके चालेल. बॉम्ब पॉट मध्ये काय येतं पहा. बॉम्ब पॉट हा एक सिलिंड्रिकल स्ट्रॉंग स्टेनलेस स्टीलचा पॉट आहे. काय आहे हा स्ट्रॉंग आहे आणि स्टेनलेस स्टीलचा बनलेला आहे. हॅव्हिंग ए लीड म्हणजे त्याला कव्हर आहे पहा. तर ते जे लीड आहे इट कॅन बी फिटेड एअर टाईट टू बॉम्ब पॉट बाय द स्क्रीन. हे जे बाहेरचं लेअर आहे आता त्याच्यामध्ये इथं वॉटर आहे पण हे ऍक्च्युअली बनलेलं कशाचं आहे. एक पाईप सारखं दिसतंय त्याच्यामध्ये आपण पाणी भरलेलं आहे की नाही वॉटर फिल केलेलं. तर हे कशाचं बनलेलं आहे स्टेनलेस स्टीलचं बनलेलं आहे आणि त्यावरती एक लीड ठेवलेलं आहे आपण. ते जे लीड असतं तर ते एअर टाईट असं लीड आहे. देन देर आर 2 इलेक्ट्रोड्स. त्या बॉम्ब पॉट मध्ये 2 इलेक्ट्रोड्स आहेत which is fitted through the lid and there is an oxygen inlet valve at its center. व्हॅल्यू नाही ते valve at its center. ठीक आहे. जो बॉम्ब पॉट आहे तर तो त्याला एक लीड आहे त्याला कव्हरिंग आहे तर ते कव्हरिंग आपण स्क्रूने फिट केलेलं आहे आणि त्याला ऑक्सिजनचा वॉल्व पण आपण त्या लीडलाच काय केलेलं आहे अटॅच केलेला आहे किंवा फिक्स केलं. नंतर जे इलेक्ट्रोड्स आहेत ठीक आहे. So one of the electrode is provided with a ring to the crucible containing the fuel. आता इलेक्ट्रोड कुठं जॉईन झालेत बघा. आता या लीडला आपण काय काय अटॅच केलंय. या बॉम्ब पॉट मध्ये इथे एक ऑक्सिजन वॉल्व आहे. देन हे इलेक्ट्रोड सांगितले. बॉम्ब पॉट मध्ये अजून काय आहे इनर साइडला हा एक इलेक्ट्रोड आहे बघा. सॉरी हा थर्मोमीटर आहे इथं.
जो इलेक्ट्रोड आहे तो कुठं कनेक्ट केला आपण, विच इज कनेक्टेड टू द फ्युअल विच इज प्रेझेंट इन दॅट स्टेनलेस स्टील क्रुसिबल. या फ्युअलला आपण हे दोन्ही इलेक्ट्रोड काय केलेले आहेत, असे जॉईन केलेले आहेत. अगेन द इलेक्ट्रोड इज जॉईन टू द बॅटरी. इलेक्ट्रोड परत पुढं नेक्स्ट कुठं जॉईन केलेत आपण, तर ते फायनली आपण बॅटरीला जॉईन केलेले. देन सी there is a thin magnesium fuse wire tied to the electrode in the loop from and the loop touches the fuel. ही जी वायर बनलेली आहे ती मॅग्नेशियम फ्यूज वायर आहे. आपण इलेक्ट्रोड आणि फ्यूल हे कशाला जॉईन केलेला आहे, फ्यूज वायर आहे का नाही. इलेक्ट्रोड इथं आहे आपला आणि फ्यूल हा इथं प्रेझेंट आहे. तर तो जो गॅप आहे तर तो गॅप आपण विथ द हेल्प ऑफ मॅग्नेशियम फ्यूज वायरने काय केला, तो गॅप आपण फिलअप केलेला आणि कनेक्शन दिलेलं आहे त्याला. ठीक आहे. देन पहा नेक्स्ट, the weighed fuel is burned in the bomb pot in the presence of high pressure oxygen. आता वेड केलेला वजन करून घेतलेला जो आपला फ्यूल आहे तो आपण स्टेनलेस स्टीलच्या क्रुसिबल मध्ये काय केलेला आहे, प्लेस केलेला आहे. मॅग्नेशियमची वायर कनेक्ट केलेली आहे आणि ते कशाला जोडले आपण, इलेक्ट्रोड बॅटरीला जोडले. नंतर जे बर्निंग होणार आहे तर ते बर्निंग बॉम्बपॉट मध्ये होत आहे ऍक्च्युली, किंवा ओव्हरऑल म्हणूया आपण. आणि ते इन एक्सेस प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन मध्ये त्याचं बर्निंग होत असते. बॉम्बपॉट समजलं का, याच्यामध्ये काय अडचण आहे का, जे एक्सप्लेन केले त्याच्यात. आता यात काय डाऊट आहे का विचारा, बॉम्बपॉट मध्ये याच्यामध्ये कुणाला काय डाऊट आहे का विचारा. मॅडम हा एक्झॅक्टली यात बॉम्ब पॉट कुठे आहे? तुम्ही हे करू शकता का, दाखवू शकता का? हा बॉम्बपॉट आहे. बाहेरच्याला हा, म्हणा हा. बॉम्बपॉट. हे पण त्यातलं जॅकेट ओके. आहे, हे त्याचाच पार्ट आहे. बॉम्ब हा. भांड म्हणू शकतो. आता मला सांगा, जर तुम्ही एक भांड म्हणत असाल, भांड पातेल, त्याचे परत पार्ट आहेत. एक वरचं पार्ट आहे, त्याचा खालचा तळ आहे, मधला भाग आहे. हे तसं आहे. पॉट आपण कसं कुठपर्यंत म्हणणार माहितीये का, हे एवढं जे आहे सगळं हे एक भांड आहे. आता खुर्ची म्हणतो आपण, मग खुर्चीचं पाय वेगळा असते, त्याचं वरचं बसण्याचं वेगळं आहे पार्ट, परत टेकण्याचा वेगळा आहे. एक कॉमन काय म्हणतो आपण, खुर्ची. आता तुम्ही जर म्हणलं नुसती खुर्ची दाखवा, आता मी काय करते तुम्हाला खुर्चीच्या पायापासून एक्सप्लेन करत चालले. पाय असा बनलेला आहे, ते सपोर्ट आहे, ते वेट हँडल करतो. आता तुम्ही जर मला खुर्ची दाखवा, आता हे बॉम्बपॉटच आहे ऍक्च्युली सगळं. आता त्यात अजून वेगळं बॉम्बपॉट कसं दाखवू मी, ओके. बॉम्बपॉट आहे आणि त्यात हे लेअर आहे त्याचे. हे वॉटरचं जॅकेट आहे, नंतर हा एअर जॅकेट आहे, त्याच्यामध्ये आत हे एक मायक्रो अनालिसिस झालं. वरून जर पाहिलं तुम्ही तर तो सगळा कसा आहे, बॉम्बपॉट. ओके मॅम. बघा नंतर आता बॉम्बपॉट
ठीक आहे. ते बॉम्ब पॉट नंतर पुढचा पॉइंट आहे. बॉम्ब पॉट समजलाय का? अजून काय डाऊट आहे का त्याच्यात तुम्हाला? नो मॅम. नेक्स्ट बघा आता. कॅलरीमीटर. ठीक आहे. आता कॅलरीमीटर मध्ये काय येतं बघा. देअर इज ए स्टेनलेस स्टील और कॉपर कॅलरीमीटर. आता पहा, कॅलरीमीटर म्हणजे कोणता? हा, आता बॉम्ब पॉट इथपर्यंत संपला बाहेरचा. हा आहे कॅलरीमीटर. कॅलरीमीटर कशाचा बनलेला आहे? तो स्टेनलेस स्टीलचा पण असू शकतो किंवा कॉपरचा पण असू शकतो. इथं नाव दिले आपण कॉपर कॅलरीमीटर. तर हा कॉपर कॅलरीमीटर जो आहे त्याचा रोल काय, तो कशाने बनलेला आहे आणि त्याचं फंक्शन काय असेल? तर जो कॅलरीमीटर आहे, इट कंटेन ए नोन व्हॉल्यूम ऑफ वॉटर. आपल्याला दिसतंय त्याच्यामध्ये काय आहे? नॉन व्हॉल्यूम ऑफ वॉटर ठेवलेलं आहे आपण. इथं दिसते बघा सगळ्यांना. हा आहे कॉपर कॅलरीमीटर. त्याच्या आतमध्ये आपण काय भरलेलं आहे? पाणी भरलेलं आहे, विच इज कंटेन्स इन कॅलरीमीटर आहे. तो कॉपर कॅलरीमीटर घेतला आपण आपल्या बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये. त्यामध्ये काय आहे? विच इज कंटेन ए नोन व्हॉल्यूम ऑफ वॉटर अँड द वॉटर इज केप्ट सर्क्युलेटिंग अराउंड द बॉम्ब पॉट. मगाशी सांगितल्याप्रमाणे की जे वॉटर आहे इथं हे, तर ते वॉटर आपण आता इथे हीट होत असते. ठीक आहे. हे वॉटर नेहमी सर्क्युलेट होत असतं किंवा मिक्स होत असतं, स्टेबल नसतं. तर ते मिक्स होण्यासाठी किंवा त्याच्या मोशनला, वॉटरला मोशन मध्ये आणण्यासाठी आपण इथं एक स्टरर यूज करतो. इलेक्ट्रिकली ऑपरेटेड स्टरर आहे तो. त्याला आपण वायर कनेक्ट करतो. इथं एक स्विच असेल, स्विच स्टार्ट केला की हे स्टर होत राहील. स्टर होत राहिल्यामुळे हे वॉटर मिक्स होईल. इकडचं सुद्धा त्यामध्ये मिक्स होणार आहे. देन त्याच कॅलरीमीटर मध्ये अजून काय आहे? तर थर्मोमीटर पण आहे बघा. दिसतोय का सगळ्यांना इथं? बघा, त्याच कॅलरीमीटर मध्ये या साईडला राईट हँड साईडला आहे स्टरर, लेफ्ट हँड साईडला आहे इथं थर्मोमीटर. हा बेकमन थर्मोमीटर आहे. तर कशासाठी यूज करायचं आपल्याला पहा. A Beckmann thermometer is kept in the water of calorimeter, okay, which cannot record the rise in temperature of water due to absorbing heat generated in burning of fuel in the bomb pot. जो बेकमन थर्मोमीटर आहे तो इनिशियल टेम्परेचर मेजर करणार आहे. ठीक आहे. देन अगेन तो काय करतो? राईज इन टेम्परेचर तो हे करू शकत नाही. इनिशियल टेम्परेचर आणि मॅक्झिमम टेम्परेचर शो करतो तो. राईज इन टेम्परेचर म्हणजे जर टेम्परेचर स्टेप बाय स्टेप इन्क्रीज होत असेल तर तो शो करू शकत नाही. तर का शो करत नाही? तर काय होतं ऍक्च्युली, तर जे हीट ऍब्सॉर्ब झालेली असते किंवा बेकमन थर्मोमीटर डज नॉट रेकॉर्ड द राईज इन टेम्परेचर ऑफ वॉटर. का? तर ड्यू टू द ऍब्सॉर्ब्ड हीट जनरेटेड इन द बर्निंग ऑफ द फ्युअल इन द बॉम्ब पॉट. बॉम्ब पॉट मध्ये फ्युअलच्या बर्निंगमुळे जी हीट जनरेट झालेली असते तर ते वॉटरने ऍब्सॉर्ब केलेली असते. ठीक आहे. त्यामुळे तो राईज इन टेम्परेचर शो करू शकत नाही. सुरुवातीचे इनिशियल टेम्परेचर आणि सेकंड जे मॅक्झिमम टेम्परेचर असेल ते दोन्ही टेम्परेचर आपण फाइंड आउट करू शकतो. हे झालं कॅलरीमीटर. बॉम्ब पॉट नंतर त्याच्या आतील जो भाग आहे त्याला आपण म्हटलेला आहे कॅलरोमीटर. ओके. देन तिसरा पार्ट आहे वॉटर अँड एअर जॅकेट. ओके. द कॅलरीमीटर इज सराउंडेड बाय एअर जॅकेट. जो कॅलरीमीटर आहे तो एअर जॅकेटने काय केला? सराउंड केलेला. टू अवॉइड लॉसेस ड्यू टू रेडिएशन. आता हा कॅलरीमीटर आपण इथं एअर जॅकेटने सराउंड केलेला आहे. एअर जॅकेटने का सराउंड केलेला आपण तो? तर टू अवॉइड लॉसेस ड्यू टू रेडिएशन. रेडिएशन मुळे जे लॉस होणार आहेत ते अवॉइड करण्यासाठी आपण काय केले? तिथं एअरचा गॅप ठेवलेला आपण. ठीक आहे.
देर आर इन्सुलेटर स्टँड्स बिटवीन द कॅलरोमीटर अँड वॉटर जॅकेट. पहा आता हा कॅलरोमीटर आहे आणि हे वॉटर जॅकेट आहे. कॅलरोमीटर आणि वॉटर जॅकेट मध्ये इथं आपण जे सपोर्ट दिलेला आहे, जे स्टँड दिलेला आहे, ते कशाचं आहे? इन्सुलेटरचं आहे. ठीक आहे. इन्सुलेटर काय करतो? इन्सुलेटरच का बनवले आपण ते? काय रोल असतो इन्सुलेटरचा? इन्सुलेटर कशाला म्हणतात सांगा फक्त. मुलांमध्ये कोण सांगेल? which conducts heat, I think. विच कंडक्ट. Hello. पाहूया आपण. नेक्स्ट अजून कुणाला काय सांगायचं कन्सेप्ट याबद्दल? शिंगारे यश आहे का? इन्सुलेटर कशाला म्हणतात शिंगारे? तर हे जे सपोर्ट आहेत आपण ते इन्सुलेटर आहेत. इन्सुलेटर आहेत म्हणजे हीट आणि साऊंडला इझिली पास होऊ देत नाही. इन्सुलेटर हीट ला पास होऊ देणार नाही. इथं आपल्याला कसा पाहिजे? हा कॅलरोमीटर आपला हीट होणार आहे, बरोबर आहे. हा टेम्परेचर मेजर करणार आहे. The एअरचा process गॅप आपण ठेवलेला आहे की हे जे इथं हीट झालेलं हे इथं पोहोचू नये. आणि हा प्लास्टिकचा बनलेला आहे. प्लास्टिक काय करतं? हीट पास करतं, है की नाही? आता प्लास्टिकला हीट दिलं. इन्सुलेटर कशाला म्हणतो आपण? की जो पुढे पास करू शकत नाही, कंडक्ट करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल बॅड कंडक्टरच आपण इन्सुलेटर म्हणू शकतो. बॅड कंडक्टर उदाहरणार्थ वूड आहे. ठीक आहे. तर वूड जो आहे तो इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करू शकत नाही, है की नाही? म्हणजे तो इन्सुलेटर आहे. तर आपण जे प्लास्टिकचा सपोर्ट घेतलेला आहे तर ते इथं आपल्याला हीट न पास करू देणारा पुढं त्याने इथून इथपर्यंत हीट पास नाही केली पाहिजे असा इन्सुलेटर घेतला. तर तो कशाचा बनलेला? प्लास्टिकचाच बनलेला आहे. पण तो काय करणार आहे? हीट पास करत नाही. इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होत. ओके. देर आर इन्सुलेटर स्टँड्स बिटवीन कॅलरोमीटर अँड वॉटर जॅकेट. इन्सुलेटरचे स्टँड्स आहेत म्हणजे ते काय करतात? हीट पास होऊ देत नाहीत. देन नेक्स्ट ऍसेसरीज. आता ऍसेसरीज काय आहे त्याच्यामध्ये? तर पेलेट फॉर्म आहे. तर जे आपण फ्युएल घेतलेलं आहे तर ते पेलेटच्या फॉर्म मध्ये घेतलेलं आहे. लिक्विड साठी आपण काय करणार आहोत? तर लिक्विड साठी आपण एक कॅप्सूल घेऊ शकतो ऑफ निग्लिजिबल वेट कॅन बी युज्ड. एक कॅप्सूल असेल ज्याचं वेट खूप कमी मध्ये असेल किंवा मिलीग्राम मध्ये असेल आणि ती कॅप्सूल आपण कशाने फिल केलेली असणार आहे? लिक्विड फ्युएल. Then there is oxygen cylinder also with pressure gauge to fill the oxygen in the bomb pot at the pressure of 25 kg per centimeter square. इथं ऑक्सिजनचा जो वॉल्व आहे इथून आपण हे एका पाईपने जॉईन करू शकतो टू द सिलेंडर. इथं आपण ऑक्सिजनचा सिलेंडर त्याला शो करू शकतो किंवा जॉईन करणार आहे आपण इथं. तर जे प्रेशर आहे आपण म्हटलं की एक्सेस प्रेशर मध्ये आपण किंवा एक्सेस अमाऊंट मध्ये आणि ठराविक प्रेशर असेल, स्पेसिफिक प्रेशर असणार आहे त्याला, तर ते प्रेशर असतं 25 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. देन देर इज ऑल्सो ए डीसी. इथं एक राहिला आता शेवटचा डीसी पण आहे. तो डीसी मीन्स व्हॉट? Direct current. अँड एसी Alternate. अल्टरनेट करंट. डायरेक्ट करंट आपण त्याला दिलेला. आता हा डायरेक्ट करंट जो दिलेला आहे तर त्याचं व्होल्टेज आहे 6 व्होल्ट्स. ठीक आहे. आता मला सांगा आपण ही बॅटरी कशासाठी जोडली असेल? इथं काय त्याचा रोल आहे त्या बॅटरीचा? इलेक्ट्रिसिटी कंडक्ट म्हणजे इलेक्ट्रिसिटी देण्यासाठी. हा, मग इलेक्ट्रिसिटी दिल्यानंतर काय होईल? हीट प्रोड्यूस होईल त्या वायर्स मध्ये हा. आणि जो सॉलिड फ्युएल असेल तो कंबस्ट होईल, व्हेरी गुड. इग्नाइट होईल. इग्नाइट होईल. आपण बॅटरी कशासाठी दिली बघा? ते हे जोडले कशासाठी? आपण बर्निंग कुठनं करणार आहे ऍक्च्युली? कुठून बर्निंग करणार आहे? का आपण इथं एक घेऊन जाणार आहे लायटर याच्या जवळ असं आहे का? बर्निंग कसं स्टार्ट करणार ऍक्च्युली आपण? इथपर्यंत कसं पोहोचणार? तर आपण इथं याला हे सगळं क्लोज आहे, सगळं क्लोज केलेलं आपण इथून पॅक केले, एकदम एअर टाईट आहे. मग आता ते चालू कसं करायचं? त्याला प्रोसेस कशी करायची इग्निशनची? तर त्यासाठीच आपण इथपर्यंत गेलेलो आहोत. हे इलेक्ट्रोड दिलेले आहेत, त्याला मॅग्नेशियमची वायर दिलेली आहे.
इथून बॅटरी स्टार्ट केलं, इथून स्विच चालू केलं की त्याला करंट मिळणार आहे. करंट मिळणार की ते हीट विथ द हेल्प ऑफ हीट एनर्जी हे काय होईल, बर्न होईल आणि इग्नाइट होईल. इग्नाइट झाले की आपण त्याचे कॅलरीफिक व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. ठीक आहे, नेक्स्ट पाहता. आता वर्किंग कसं होतं मॅडम? पहा. हा हॅलो. हा बोला. तिथं मॅग्नेशियम वायर्स का घेतल्या? फेरस पण गुड कंडक्टर आहे. पण दुसरं ferrous- हम्म. कॉपर पण अलाउ करता येईल ना तिथं? फेरस आणि जे कॉपर आहेत, अल्युमिनियम आहे, ते मेटल जे आहेत ते रिॲक्ट होतात लगेच, म्हणजे ऍक्टिव्ह आहेत हे सगळे मेटल्स. आणि मॅग्नेशियम जो आहे तो फ्युअलला इनर्ट असतो, ऍक्ट होतो. ज्याच्या त्याच्या प्रॉपर्टी जशा आहेत त्या स्टडी करून आपल्याला तसं तो मेटल निवडायचा आहे. चूज करावं लागेल. ओके. की जो फ्युअल सोबत रिॲक्ट व्हायला नको. समजा ते मॅग्नेशियम आहे आणि तो मॅग्नेशियम त्या फ्युअल सोबत जर त्याचे रिॲक्शन होऊन वेगळं प्रोडक्ट फॉर्म व्हायला नको आणि त्याचं एक्सप्लोजन व्हायला नको, मग आपल्याला त्यासाठी सुरुवातीला आपण लगे डायरेक्ट हे करत नसतो. त्यासाठी आपण टेस्ट स्टडी करतो. टेस्ट स्टडी म्हणजे काय, तर टेस्ट करतो प्रत्येक मेटलला आणि नंतर मग आपण फायनल कन्क्लुजन कडे जात असतो. तर सगळं आपण स्टडी करून मॅग्नेशियम निवडलेलं. नंतर आता बघा ऍक्च्युअली वर्किंग कसं स्टार्ट होते. सुरुवातीला काय करायचं, वेट द पेलेट. आता प्रोसिजर स्टार्ट केली. सुरुवातीला तुम्ही काय करणार, पेलेट आहे सॉलिड फ्युअलची, त्याचं वजन करून घेतलंय. वेट द पेलेट ऑफ सॉलिड फ्युअल ऑर लिक्विड कॅप्सूल अँड कीप इट इन द क्रुसिबल. लिक्विड फ्युअलचं वेट केलं, सॉलिड फ्युअलचं वेट केलं आणि ते कशामध्ये ठेवायचं, तुम्हाला क्रुसिबल मध्ये तुम्ही ठेवलं. नेक्स्ट नंतर काय करणार तुम्ही, कीप क्रुसिबल इन द रिंग ऑफ द इलेक्ट्रोड. ते इलेक्ट्रोडची जी रिंग बनवलेली आहे आपण, म्हणजे ते जे इलेक्ट्रोड मॅग्नेशियम वायर हे जे बनवले सर्किट, त्याच्यामध्ये बरोबर आपल्याला काय ठेवायचं आहे, आपला क्रुसिबल ठेवला आपण. नंतर टाय द मॅग्नेशियम फ्यूज वायर बिटवीन इलेक्ट्रोड्स सच दॅट इट टचेस टू द फ्युअल. आपल्याला कसं जॉईन करायचंय ते, तर इट टचेस टू द फ्युअल. इथं पहा, हे फक्त इथं ह्या वरती फ्युअलला टच झाले नुसतं. इथं आपण खाली जोडले का त्याला, नाही, आपण हे इथं नुसतं टच करायचंय आपल्याला तिथपर्यंत. अशा पद्धतीने जॉईन करायचे की ते फक्त टच होईल किंवा कॉन्टॅक्ट मध्ये येईल. नंतर त्याची पुढची स्टेप काय करणार आपण, ऍड अबाउट 10 ml ऑफ डिस्टिल वॉटर ऍट द बॉटम. बॉटमला आपण इथं पाणी ऍड केलं. नंतर इथं पहा, इथं आहे, हे आहे तुमचा क्रुसिबल. क्रुसिबल हा इथं असा जॉईन केलेला आहे. इथं हे असा सपोर्ट दिलाय त्याला आणि ह्याच्या खाली बॉटमला आपण 10 ml वॉटर काय केलं, ऍड केलेलं आहे. अँड फिक्स द लीड टाइटली टू बॉम्ब बाय स्क्रूइंग. बॉम्ब पॉटला आपण लीड जो आहे आपलं, परत हे ठेवलं. आता हे वरून आपण ठेवलं, हे सगळं अगोदरच जॉईन केलेलं आहे. आता हे आपला जो क्रुसिबल आहे तो ठेवला, हे जॉईन केलं की हे वरचं लीड परत काय करायचं, पॅक करायचं किंवा स्क्रूने काय करा, फिट करा. नंतर फिल द बॉम्ब विथ ऑक्सिजन ॲट द प्रेशर अबाउट 25 kg पर सेंटीमीटर स्क्वेअर. आता जो लीड जॉईन केलं, ठीक आहे. आता इथून हे पुढे वरती असं दाखवायचं, बाहेर दाखवायचं. तर आपण परत काय केलं की हे ऑक्सिजन वॉल मधून जे याच्यावरती प्रेशर असेल ते 25 kg प्रेशर शोन होईपर्यंत, प्रेशर गॉज मध्ये, तोपर्यंत आपण एक्सेस प्रेशर यामध्ये ऍड करणार आहोत. ठीक आहे, एक्सेस प्रेशर ऍड केलं की नंतर आपण काय करणार आहोत की बॅटरी स्टार्ट करणार आहोत. बॅटरी स्टार्ट केली इथं की हे बॅटरी काय करणार आहे, इलेक्ट्रिसिटी फ्लो करेल आणि त्यामुळे मॅग्नेशियमची जी वायर आहे ती हीट होईल किंवा त्याचं टेम्परेचर इन्क्रीज होईल. and at the same time the burning of the fuels will start. Okay, this is about the bomb calorimeter. Second one is the Boyce calorimeter. आता बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये काय, कुणाला अडचण आहे का ह्याच्यामध्ये, कोणत्या पार्ट मध्ये वगैरे, सगळ्यांना समजलं का व्यवस्थित? मॅडम, हा हॅलो. हा? प्रेशरचा पॉइंट नाही समजला. प्रेशर गॉज. गाडीमध्ये गाडीचं चाक असते, त्या चाकामध्ये प्रेशर भरतो आपण, एअर भरतो. काय भरतो, एअर. तर एअर भरत असताना किती भरायचे असते रे मुलांना, मुलं सांगतील मला. पुढच्या चाकात किती हवा भरतो आपण, पाठीमागच्या चाकामध्ये किती भरतो, आणि ते प्रेशर कसं कळतं आपल्याला. 30. पुढच्या चाकामध्ये भरायचे
30. 30 मागच्या जास्त 40. 40 पर्यंत भरतो आपण आहे की नाही. टायरची कंडिशन आहे कशी बघू. न्यूला ठीक आहे, जर टायरची कंडिशन खराब असेल त्यापेक्षा कमी, पुढे 25 to 30, पाठीमागे 35 to 40 आहे की नाही. आता हे प्रेशर कसं कळतं तुम्हाला 25 आहे 30 आहे? कसं कळतं प्रेशर? प्रथमेश आहे का? येस मॅम. हा, प्रेशर कसं समजतं? त्यांच्याकडे चेक करायची एक मशीन असते, ते दाखवते. प्रेशर गॉज असतं एवढं एक असं असं गोल गॅल्व्हनोमीटर व्होल्टमीटर असल्यासारखं असतं. त्यावरती ते असं पकडतात एका हातात किंवा एक असं लावलेलं असतं इथं, तिथं प्रेशर दिसतं असं. आणि एका हातात त्यांनी हे पकडलेले असते, काय म्हणायचं, पाईप पकडलेली असते प्रेशरची. त्यानुसार ते तेवढंच ऍडजस्ट करतात. तिथं दिसतं आपल्या चाकामध्ये 30 आहे 35 आहे, अगोदर किती कमी असेल तर ते सुद्धा दिसतं. प्रेशर गॉज म्हणू शकतो आपण त्याला. ठीक आहे. तसंच Yes, ma'am. आपल्याला ऑक्सिजन साठी करायचं. आपल्या ह्याच्यात ऑक्सिजन तसंच भरायचं आपल्याला. का अवघड आहे याच्यामध्ये? समजलं का मुलींना? मुलींमध्ये कोणी क्वेश्चन विचारलेला? हा हो मॅम समजलं. जी गाडी चालवते त्यांना माहिती आहे सगळं, मुली असो किंवा मुलं. मुलांमध्ये पण जी मुलं गाडी चालवत नाही ती किंवा काय ते, मुलांना तर A to Z 100 सगळ्यांना गाडी चालवता येतच असते, पण ज्यांना माहिती नाही त्यांना इमेजिन करायला थोडं अवघड जाते. पुढे होतो आपण. हा, अजून दुसरं एक कोणाला काय डाऊट आहे का ह्या बॉम्ब मध्ये, कॅलरीमीटर मध्ये? त्याच्यात काय डाऊट आहे का अजून? मॅडम हा, ते खाली ते फ्युएलच्या खाली वॉटर ठेवलंय, ते हीट ऍब्सॉर्प्शन साठी असतं ना? हा. हम्म. अजून अजून काय डाऊट आहे? बाकीच्या मुलांना काय डाऊट येत नाहीत का रे? स्पेशली मुलांना समजलं बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये काय अडचण आहे का? असेल तर विचारा लवकर, नाहीतर मग आपण लिहून घेऊया. मुलं आहेत का? येस मॅम. हा, काय अडचण आहे का याच्यात बॉम्ब कॅलरीमीटर मध्ये? नो. ठीक आहे. हा, किरण बाबर आहे का D11? येस मॅम. समजलं का किरण? हो. बॉम्ब कॅलरीमीटर काय अडचण आहे का याच्यात? नो मॅम. ठीक आहे, लिहून घेऊया का मग हा पॉइंट? येस. Yes, ma'am. Write down the heading. Determination of calorific value of solid or non-volatile liquid by bomb calorimeter. Next, principle of bomb calorimeter. Write the heading first. Principle of bomb calorimeter. Write down the principle. A known weight of solid oblique liquid fuel is burned in the presence of excess oxygen in the closed pot
and products of combustion are cooled to get calorific value म्हणा, calorific value of the fuel. Calorific value of the fuel. Is it over? प्रिन्सिपल लिहून झालं का? Yes, ma'am. ठीक आहे. नेक्स्ट आता कन्स्ट्रक्शन. राईट डाऊन. कन्स्ट्रक्शन ऑफ बॉम्ब कॅलरीमीटर. प्रिन्सिपल नाही झालं का? लिहा. हे काय लिहू नका, हे दिस इज द प्रिन्सिपल. वरतीच लिहिलेच आपण ना ते प्रिन्सिपल, अजून खाली लिहायची काय गरज नाही. दिस इज द प्रिन्सिपल म्हणून. फिगर मॅडम. नंतर काढू आपण मध्येच कन्स्ट्रक्शनच्या मध्ये. प्रिन्सिपलच्या नंतर कन्स्ट्रक्शन थांबा, इथं काढूया आपण, याच्या नंतर काढू डायग्राम. लास्टला नको, वरती काढू. ह्या प्रिन्सिपलच्या खाली आपण डायग्राम घेऊया. आता पहा, डायग्राम हे असे आहे, त्याचा तुम्हाला स्क्रीनशॉट काढून घ्यायचा आहे. अर्धा पेज तरी त्याला जागा सोडा. You should leave एक 1/2 page for the diagram because it is having very large number of containers. आणि व्यवस्थित सुटसुटीत अशी डायग्राम काढायची पट्टीने, पेन्सिलने. सगळा पार्ट त्यातला दिसावा. घेतला का स्क्रीनशॉट? Yes, ma'am. Yes. आता थोडी जागा सोडा. डायग्राम किती लागते पहा. त्याच्या खाली आता आपण कन्स्ट्रक्शन लिहूया. राईट डाऊन. प्रिन्सिपल, नंतर डायग्राम आणि आता कन्स्ट्रक्शन. कन्स्ट्रक्शन ऑफ बॉम्ब कॅलरीमीटर. राईट इन दॅट. A bomb calorimeter consists of first bomb pot. याला नाव द्या बॉम्ब पॉट. पॉट पण लिहा पुढं. सेकंड कॅलरीमीटर. दुसरं काय असेल त्याच्यामध्ये? कॅलरीमीटर. थर्ड water and air jackets. आणि लास्टला ॲसेसरीज. त्यामध्ये पेलेट, प्रेशर ऑक्सिजन सिलेंडर. स्टरर पण लिहा. स्टरर कुठं लिहिले आपण, त्याबद्दल माहिती लिहिली का स्टररचे? म्हणजे तसं लिहा ॲसेसरीज मध्ये स्टरर म्हणून. Is it over? Yes, ma'am. Okay. Now write down the first, that is bomb pot in detail. Write the first sentence. It is a cylindrical, strong. It is a cylindrical, strong stainless steel pot. Stainless steel pot having a lid,
The lid can be fitted airtight. The lid can be fitted to bomb pot by screwing. By screwing. Write down the second, third also. झालं का? लिहून झाले की मला सांगा. Complete. ओके. मॅडम 1 मिनिट. झालं मॅडम. नेक्स्ट.
Is it over? No, ma'am. झालं का? Yes, ma'am. डायग्राम कम्प्लीट करा. नंतर कुठपर्यंत लिहिले? कॅलरीमीटर पर्यंत लिहिले का तुम्ही? त्याचं जे रायटिंग आहे ते पीपीटी मध्ये पहा आणि हे सगळ्याचं रायटिंग कम्प्लीट करा. ठीक आहे? सगळ्यांना जमेल ना रायटिंग? पीपीटी मी शेअर केलेत. त्याच्यामधून तुम्ही बॉम्ब कॅलरीमीटरचं रायटिंग जे आहे हे 2 स्लाइड राहिलेत. हे एक आणि हे वर्किंग चेक राहिले. ठीक आहे? 2 स्लाइड ओनली रिमेनिंग. सो कॅन यू कम्प्लीट देम Yes, ma'am. विथ डायग्राम? ओके, ठीक आहे. हे कम्प्लीट करा. मग आपण नेक्स्ट लेक्चरला बॉयज कॅलरीमीटर स्टडी करू. ठीक आहे? Yes, ma'am. Okay, thank you. We'll stop here now.